बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपी विरोधात मोठी कारवाई करत सुमारे 7,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंधेरी तालुक्यात चिखली येथे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 18 मे 2026 रोजी पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी शुभम सागर पवार राहणार वर्धा, रुपेश मिलन शिंदे आणि रोहित मिलन शिंदे राहणार जालना यांच्या ताब्यातून 2 देशी बनावटीचे पिस्टल, 4 मॅगझिन, 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेले काडतुसे आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला. तसेच आरोपीकडून महिंद्रा XUV 500 कार आणि iPhone 16 Pro Max मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रायपूर पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या केली आहे. पुढील तपास सुरू आहे.